संध्याकाळी मास्तर आहेत का? मास्तर हो हो आत आहेत ना. आपण बसा ना. हो हो. मी भालचंद्र देव, हे माझे सहकारी जाधव. नमस्कार. आपल्या ब्रँचला आम्ही इन्स्पेक्शन साठी आलो. इन्स्पेक्शन? आज अचानक? आपण बसा ना. बसा बसा. हो 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 हो. पण साहेब, इन्स्पेक्शन उद्या केलं नाही का चालणार? सॉरी, आज इन्स्पेक्शन करून संध्याकाळपर्यंत मला रिपोर्ट द्यायचा आहे. मास्तर, तुम्ही लेजर बुक मागवा. लेजर बुक? हो. साहेब, त्याचं काय आहे? का? काय झालं? मी एक गोष्ट सांगितली तर आपण विश्वास ठेवा साहेब. एका माणसाचं खातं आहे पोस्टात, त्याचं ऑपरेशन व्हायचं आहे, म्हणून त्याच्या सहीशिवाय मी त्याच्या बायकोला 15,000 रुपये दिलेत. अहो, पण तुम्ही सरकारी नियमाविरुद्ध पैसे दिले एका माणसाच्या जीवनासाठी. सॉरी मास्तर, कायदा माझा हक्क तुम्हाला, पण नियमाप्रमाणे मला रिपोर्ट करायला हवा. पण साहेब, ती बाई कुठल्याही क्षणी सही घेऊन येईल. आम्हाला कायद्याविरुद्ध जाता येत नाही. आता हे प्रकरण पोलिसांचं आहे. पुढे काय होणार बाबा? पोलीस स्टेशन, कोर्ट आणि तुरुंग. तुरुंग? नाही बाबा, तुम्ही आणि तुरुंग, ही कल्पना सुद्धा मला सहन होत नाही. ज्या गावात मी प्रामाणिकपणाचा आदर्श म्हणून जगलो, त्याच गावात मला पोलिसांनी धरून न्यावं, कोर्टात उभं करावं. नाही ताई नाही, मी हे सहन करू शकत नाही. ही बेआबरू टाळण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे हे घर सोडून निघून जाणं. नाही बाबा. नाही बेटा, मला गेलं पाहिजे, मला गेलं पाहिजे. तुम्ही गेल्यावर हा संसार कुणी सावरायचा बाबा? तू सावरायचा बेटा, आता तू सावरायचा. यापुढं तुझ्यासारखं जळत राहायला हवं तुला, स्वतःला जळून या घराला प्रकाश देण्यासाठी. तुम्ही काळजी करू नका बाबा. अनिल आणि अनिता सुखाचा संसार करेपर्यंत माझ्या सुखाचा विचारही करणार नाही मी. येतो मी ताई, आता येतो. लग्न कधी जाताना बापानं मुलीला निरोप द्यायचा असतो, इथं मुलीलाच निरोप द्यावं लागतं तिच्या दुर्दैवी बापा. बाबा नाही, रडायचं नाही बेटा, नाही रडायचं नाही. हे बघ, मी कुठेही असलो तरी तुझ्या लग्नात अवश्य हजर राहीन आशीर्वाद द्यायला. येतो मी. आई, संभाळ. पण काका, आपण जर त्या बाईला बरोबर घेऊन पोलिसांना सत्य परिस्थिती सांगितली तर? आता त्याचा काही उपयोग होणार नाही. अरे, कायदा माणूस की बघत नाही रे, फक्त नियम बघतो. पण कुठे गेले असतील माझे काका? मला सुद्धा तीच काळजी लागून राहिली. मी त्याला चांगला ओळखतो. बदनामीच्या भीतीनं तो काही जीवाचं बरं वाईट नाही काका. बाबा तसं काही करणार नाही. ते नक्की परत येतील. त्यांनी तसं वचन दिलंय मला. चहा घ्या. नको बेटे, मला नको. याला दे. घे अनिल. काका, तुम्ही थोडा चहा घ्या. नको, मी नुकताच घेतलाय. तू घे बेटी, तू घे. काका होते तोपर्यंत काळजी वाटत नव्हती, पण आता काका, मी एखादी नोकरी केली तर? नाही अनिल, तू हा विचारही सध्या करू नकोस. बाबांच्या नंतर आता सारी जबाबदारी माझी आहे. तू फक्त अभ्यास कर, पास हो, बाबांची इच्छा पूर्ण कर. ताई, केशव नसला तरी मी आहे ना त्याच्या जागी.
मी हातभार लावीन ताईला. काका, बाबांच्या जागी आता तुम्ही आहात, म्हणूनच माझ्यावरची ही जबाबदारी मी निश्चित पूर्ण करू शकेन. शाबास पोरी, माझा आशीर्वाद आहे तुला. बरं झालं दीपक तनगला होण्यापूर्वीच ही गोष्ट घडली. कुठली? पोस्ट मास्तरांच्या पुतणीशी लग्न ठरवलं होतं आपण आपल्या दीपकचं. होतं म्हणजे? पोस्ट मास्तरांच्या बदनामीचा जाहीरनामा छापून आला पेपरमध्ये. त्या लग्नाच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. बाबा, पण यात अनिताचा काय दोष? दोष कुणाचा आहे तू मला शिकू नकोस. जा आपल्या कामाला जा. चहा घ्या. हा, तर तुमचं स्पीड किती आहे म्हणाला? 35. अच्छा, चांगला आहे. म्हणजे तुम्ही नेहमी प्रॅक्टिस करता वाटतं. हो, घरी टाईपरायटर आहे. अच्छा, हा, तर तुमचं नाव काय म्हणालात? भावना. भावना कुलकर्णी. भावना कुलकर्णी? म्हणजे आमच्या केशवराव कुलकर्णीशी तुमचं काय नातं? मी मुलगी आहे त्यांची. काय म्हणता? कुलकर्णी काका तुमचे वडील? अहो, मग कसला इंटरव्ह्यू आणि कसलं काय घेऊन बसलाय? कुलकर्णी काकांचे माझ्यावर अनंत उपकार झाले. काही काळजी करू नका, मला शक्य होईल ती सारी मदत मी तुम्हाला करीन. मग केव्हापासून येऊ मी कामावर? केव्हाही, वाटलं तर उद्यापासून सुद्धा. आभारी आहे मी आपली. हा, तर हे पेपर्स उद्या टाईप करून आणा. बाहेर कागद आहे. जरूर. श्यामकांत, मला तुमच्याशी काही बोलायचंय. अगं तेच म्हणतोय मी. इतका वेळ नुसती गप्पच उभी आहेस. बोल ना. पण तुम्ही रागवणार तर नाही ना? राग आणि तुझ्यावर? बोल ना भावना. आपलं लग्न थोडा काळ पुढे ढकललं तर? पण का? तुम्हाला ठाऊक नसेल, बाबा घर सोडून जाताना माझ्या भावंडांची घराची जबाबदारी माझ्यावर टाकून गेले, आणि मी तसं वचनही दिलंय त्यानं. अगं पण भावना, तसं वचन देण्याआधी माझा विचार केला नाहीस तू? रात्रंदिवस तुमचाच विचार करते मी. तुमच्या प्रेमाचा गैरफायदा घेते असं समजू नका, पण माझे हात बांधले गेले. मला क्षमा करा. अगं वेडे, खरं म्हणजे क्षमा तू मला करायला हवीस, त्या अशा मनस्थितीत देखील लग्नाचा विषय काढल्याबद्दल. नाही नाही श्यामकांत. भावना, भावना, अगं प्रेम सारेच करतात. मीही केलंय तुझ्यावर, पण तू फक्त माझ्यावरच प्रेम केलं नाहीयेस, तर तुझ्या कुटुंबावर देखील तू तेवढंच प्रेम केलंयस. कर्तव्य कधीच विसरले नाहीस तू. आय एम प्राऊड ऑफ यू भावना, प्राऊड ऑफ यू. श्यामकांत, तू पत्नी म्हणून माझ्या जीवनात येणार आहेस हे भाग्य समजतो मी माझं. त्यासाठी थोडा काळच काय, जन्मभर वाट पाहायची तयारी आहे माझी. श्यामकांत. जय हो कडकी बाबा. बाबा, आता तरी माझं नशीब उघडा. पण बाबा, बाबा तरी इकडे आहेत. असं फोटोला मस्का मारून काय होणार आहे? अहो, हा बाबा प्रसन्न झाला आणि आमच्या खेला शेडचा मालक मेला, आणि एका रात्रीत आमचा खेला शेड नोकराचा मालक झाला. म्हणजे आता तू घेला शेट मारण्याची वाट बघतोयस? नाही नाही, अहो या बाबाचा महिमा तुम्हाला काय ठाऊक? या बाबासाठी आमचा शेठ काय वाटेल ते करायला तयार असतो. एकदा तुम्ही पण जाऊन या त्यांच्या समाधीवर, मग बघा चमत्कार. गोंड्या, अरे गोंड्या जी. अरे ते काल साखरेच्या गोण्या आल्यात ना, त्या परशाकडून नीट लावून घे. चल जा. आत्ता जा तुझी. फार दिवसापासून तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतोय. कशाला? कशाला नाही, म्हणजे तुम्हाला ते ब्लाऊज पीस आवडला होता ना, मग तो द्यायला आलोय. घ्या ना. छान आहे. कपडा कवर लिहिलेलं दोन्ही. मला तुमच्याशी काही बोलायचंय. तुम्ही बाहेर भेटाल का? मग काय बोलायचं ते इथेच बोला ना. नाही, इथे बोलायचं म्हणजे काय होतं की ते डाळडाचे डबे, ही गव्हाची पोती, साखरेची पोती, आणि मध्येच तो पोत्यासारखा दिसणार तुमचा बाप बघितलं ना की प्रेमाची वाक्य मला विसरायला होतात. माझ्या कशी प्रेमाची वार्ता करते, काम धंदा नाही करते, प्रेम करते. तुला सांगतो बरोबर काय ते. झाला मला पोता म्हणते काय? तिकडे काय बघते? चला चल, चाल आतमध्ये चल.